भाजपचे नेते नारायण राणेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। मुंबादेवी मंदिर परिसराच्या विकासाची मोदींकडे मागणी जाहीर करण्याची केलेली आहे। तिलाली धरण परिसरामध्ये 200 एकर जागेत गार्डन विकसित करण्याचीही यावेळेला त्यांनी विनंती केली। तुमच्या एरे एरे पैसा 3 चित्रपटामध्ये कंटेंट आहे का? अमय खोपकर हे मल्टीप्लेक्स मालकांवरती चुकीचे आरोप करत आहेत। राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटलांची टीका। सिनेमा याच्यामध्येच दम नव्हता, त्या कंटेंटमध्येच दम नव्हता, तर त्यांनी तो सारासार पहिला तो DCR रिपोर्ट पाहिला पाहिजे होता आणि मग मल्टीप्लेक्सवाल्यांना त्यांनी तो इशारा दिला असता तर आम्ही समजू शकलो असतो। पण त्या कंटेंटमध्ये कुठेही दम नाहीये। ज्या बांगलादेशी लोकांनी खोटी जन्म प्रमाणपत्र घेतली ती सर्व 15 ऑगस्ट पर्यंत रद्द केली जाणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। देशी रहिवाशांनी जन्माचे खोटे प्रमाणपत्र घेतलेले आहे ते प्रमाणपत्र 15 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रमाणपत्र जमा करून ते रद्द करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहे। मतदानाची प्रक्रिया आहे त्यापेक्षा सक्षम कशी करायची याबाबत निवडणूक आयोगानं माहिती घेतली। चिन्ह आणि सुनावणीसाठी भेटलो नाही। उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर बांगलादेशीची नावं काढून टाकण्याची देखील मागणी केली। सामंतांची माहिती। मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यापेक्षा सक्षम कशी करायची या संदर्भामध्ये म्हणणं मागितलं होतं। आम्हाला ऐकायला येत होतं की आम्ही धनुष्यबाणाच्या निशाणीसाठी निवडणूक आयोगाला भेटतोय, अशी कुठलीही शक्यता नाही। उलट आम्ही मतदार यादीमध्ये बांगलादेशी जर असतील तर ते काढून टाकण्याची मागणी केली। असे बरेच नेते प्रवेश करतील, मात्र लोक विचारांबरोबर आहेत। अण्णासाहेब डांगे यांच्या अनेक संस्था आहेत, त्यामुळे त्यांची काहीतरी अडचण असेल। ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। बरेच नेते आता प्रवेश करत आहेत, असे बरेच अजून करतील। लोक मात्र विचाराबरोबर तिथं आहेत, जात असतील, त्यांची काहीतरी अडचण असेल म्हणून त्यांनी तो निर्णय तिथं घेतला असावा। रत्नागिरीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून वाटप केलेल्या निधीवरती भाजपचे माजी आमदार विनय नातू यांचा सवाल। कंत्राटदाराच्या भल्यासाठीच निधी दिल्याचा नातूंचा आरोप। प्रवीण गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकरांची संघटना एकत्र येणार। संभाजी ब्रिगेडच्या 2 संघटना एकत्र येणार असल्याची माहिती लवकरच घोषणा करणार असल्याची मनोज आखरे यांची माहिती। सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल। सिद्धार्थ बनसोडेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। सिद्धार्थ बनसोडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचे ते पुत्र आहेत। भाजपा नेते प्रवीण दरेकर साईंच्या चरणी सहकुटुंब घेतलं साईंच्या समाधीचं दर्शन। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेमुळे एसटी महामंडळाचे 12 कोटी रुपये वाचणार। इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कडून डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरामध्ये प्रति लिटर 30 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे एसटी महामंडळाचं वर्षाला 11 कोटी 80 लाख रुपये वाचणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांचा संयम ढळला। फेरीवाल्यांच्या चर्चेदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर आणि आयुक्तांमध्ये वाद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या। आयुक्तांनी आम्हाला 1-2 ओळीचं उत्तरी देण्यासाठी नकार दिला। आम्हाला त्यांनी सांगितलं की देणार नाही आणि आयुक्तांचं वर्तन बघता मला असं वाटतं की आज त्यांनी चुकीचं वर्तन आमच्याबरोबर केलेलं आहे। भंडारा जिल्हा दूध संघावरती महायुतीचे विलास काठेखाये यांची निवड करण्यात आलेली आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या दिनाला सुरुवात झाली आहे। निवडीनंतर आमदार परिणय फुके यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली आहे। जो डबकाईस गेलेला दूध संघ होता तो पुनर्बांधणी होणार आणि आजपासनं या भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरू झालेले आहेत। विदर्भात 6 ते 7 दिवस पावसाची उसंत राहणार। तापमानात वाढही होणार। नागपूर हवामान विभागाचा अंदाज। बारिश में काफ़ी कमी देखने को मिलेगी, साथ ही साथ उसकी इंटेंसिटी जो रहेगी वो काफ़ी कम रहेगी और साथ साथ अगले आने वाले 3 से 5 दिन में हम देखेंगे तापमान काफ़ी बढ़ेंगे और तापमान जो है 32-33 तक पहुंच सकते हैं। मुसळधार पावसामुळे वैष्णवदेवी यात्रा मार्ग विस्कळीत। बाणगंगा ते अर्धकुंवरी या प्राचीन पदपथ आणि बॅटरी कार सेवा मार्ग बंद। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गौराईची स्थापना। दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विठ्ठल मंदिरामध्ये गौराईची प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती होते। परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायांकडून जल्लोष। सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं स्वागत।
नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या अध्यक्षतेखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। नांदेडच्या मुखेड आगाराच्या एसटी बसमध्ये गळती झाली आहे। प्रवाशांनी बस चालकाच्या डोक्यावरती छत्री धरून माणुसकी दाखवलेली आहे। मुखेड ते अहमदपूर प्रवासातला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। बंगळुरू महामार्गावरील साताऱ्याच्या कराड तासवडे टोलनाक्याजवळ 95 लाखांच्या सोन्यावर डल्ला मारण्यात आलेला आहे। 5 संशयित दरोडेखोरांपैकी 1 जण ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे, तर 4 जण फरार आहेत। 11वी प्रवेशाची चौथी यादीही जाहीर झाली आहे, मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत। लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील 20% जागा रिक्त असल्याचं प्राचार्य गौतम मगरे यांनी सांगितलं। 11वी ॲडमिशन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रक्रियेचा हायेस्ट कटअप असलेलं कॉलेज आहे, परंतु तरी सुद्धा आता चौथा राऊंड आलेला आहे। 3ऱ्या राऊंडपर्यंत आमच्या अनुदानितच्या 80% जागा भरलेल्या आहेत, आणखी 20% जागा बाकी आहेत। उल्हासनगरमधील इमारतीतील फ्लॅटला भीषण आग लागली आहे। पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट आगीत जळालेले आहे। सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। अमरावतीच्या मेळघाटमधील नागपूरमधील वसंतराव नाईक आश्रमशाळेतील भिंत कोसळली आहे। भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 जण जखमी झालेले आहेत। मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचं नाव द्यावं यासाठी नामकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळतंय। सरकारचे आभार मानणारे उपरोधिक बॅनर जे आहेत ते लावत हे आंदोलन करण्यात आलं। विद्याविहार उड्डाणपुलाची सर्व कामं 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे हे निर्देश पाहायला मिळतात। जालन्यातील हसनाबाद ते देऊळगाव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। रस्त्यावर खड्डे पडल्यानं विद्यार्थ्यांचा बसचा अपघात झाला। सुदैवानं कुणीही जखमी नाही। रस्त्याची दुरवस्था झाल्यानं गावकरी लोकप्रतिनिधींविरोधात रोष व्यक्त करत आहेत।